नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा नीतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. कशा आहात सगळेजण? मजेत आहात? विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा म्हणलं की त्याच्यामधील सामान्य विज्ञान हा विषय बऱ्याच मुलांना अवघड जातो. परंतु मित्रांनो, मी तुमच्या समोर हे जे युट्यूब सेशन घेऊन आलोय, याच्या मदतीने आपण कशा पद्धतीने योग्य ट्रिक्स वापरून सामान्य विज्ञानाचे अवघडात अवघड प्रश्न आपण कमीत कमी कालावधीमध्ये सोडू शकतो. ह्या पूर्ण युट्यूब सेशन मध्ये आपण विज्ञानातील काही महत्वाच्या ट्रिक्स बघणार आहे, ज्याचा तुम्हाला अत्यंत फायदा होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. मित्रांनो, आपलं हे सेशन आपण सुरू करूया. तत्पूर्वी तुम्हाला मी सांगतो, 8 ऑक्टोबर 2024 पासून आपण विद्यार्थी मित्रांनो परीक्षा नीतीवरती 70 दिवसाची लाईव्ह बॅच आपण आणत आहे. याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेला विचारण्यात येणारं सामान्य विज्ञान याच्यामध्ये मी इन्क्लूड केलेलं आहे. यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये मी ऍप्लिकेशन आहे, हा QR आहे. त्यासोबतच 9503455735 हा नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट साधू शकता. त्यासोबतच 1 डिसेंबर 2024 ला राज्यसेवेची आपली पूर्व परीक्षा आहे व त्या विद्यार्थ्यांना रिव्हिजन म्हणून मी 25 दिवसाची 2 तास प्रतिदिन सकाळी 10 ते 12 या कालावधीमध्ये आपण विज्ञानाची रिव्हिजन बॅच देखील आणलेली आहे. चला तर मित्रांनो, आपण सुरू करूया सामान्य विज्ञानाच्या ट्रिक्स. तसं जर बघितलं मित्रांनो, आपला हा जो विषय आहे सामान्य विज्ञान, या सामान्य विज्ञानामध्ये आपल्याला जनरली प्रमुख 3 विषयांचा अभ्यास करावा लागतो. पण सगळ्यांना माहिती आहे, फिजिक्स आहे, ज्याला की आपण भौतिकशास्त्र असं म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो केमिस्ट्री आहे, हा एक घटक आपल्याला दिलेला असतो, म्हणजे अगदी राज्यसेवेला पण आहे, कंबाईनच्या पेपरला पण आहे, याला आपण रसायनशास्त्र असं म्हणतो. आणि तिसरा आहे बायोलॉजी, अर्थात जीवशास्त्र. आणि ह्या जीवशास्त्रामध्ये आरोग्यशास्त्र हा देखील घटक असतो. आता जर तुम्ही कंबाईनचा जर विचार केला ना, तर कंबाईनला सगळ्यात जास्त प्रश्न 9 प्रश्न जे आहेत हे बायोलॉजी वरती आहे. बाकी 3 प्रश्न केमिस्ट्री, 3 प्रश्न फिजिक्स वरती आहे. परंतु जर तुम्ही राज्यसेवा पूर्वचा जर विचार केला तर इथं फिजिक्सच्या प्रश्नांची संख्या 6 होते, जवळपास 7 एक प्रश्न केमिस्ट्रीची आणि 8 एक प्रश्न 8 किंवा 9 प्रश्न हे बायोलॉजीचे असतात. वेटेज जर आपण बघायचं म्हणलं तर वेटेज नुसार कंबाईनचा जो पेपर आपण बघितला, या कंबाईनच्या पेपरला 15 प्रश्न आहे आणि राज्यसेवेचा जो पेपर आहे याला आपल्याला जवळपास 20 प्रश्न असतात. म्हणजे आपल्याला पूर्व परीक्षा पास करण्यासाठी विज्ञान अत्यंत महत्वाचा घटक आहे. मग आता बरेच आर्ट्स बॅकग्राऊंड, कॉमर्स बॅकग्राऊंडच्या मुलांना विज्ञान अत्यंत अवघड जातो. अवघड जाण्याचं मागचं कारण आहे कॉन्सेप्ट क्लिअर नसणे, शाळेमध्ये फक्त पासिंग पुरता अभ्यास करणे, पाठांतर करणे विज्ञानामध्ये, किंवा त्यांना प्रॉपर मेंटॉरशिप नसेल भेटली असावी. स्पर्धा परीक्षा ही खूप डिमांडिंग एक्झाम आहे, याच्यामध्ये तुम्हाला 7 विषयांमध्ये तुम्हाला योग्य मार्क मिळायला पाहिजे. आता जर तुम्ही विज्ञानामध्ये जर चांगले मार्क घेतले तर तुम्ही इतरांपेक्षा नक्कीच पुढे जाणार आहे. मग आता ह्या विज्ञानाची कसं टॅकल करायचं ते आपण बघू. त्यासाठी मी काय केलंय, आयोगाचे 2023 ला आलेले सगळे जे प्रश्न आहे, म्हणजे ते कंबाईनचे असतील, त्यातले काही राज्यसेवेचे असतील, ते मी या ठिकाणी घेतलेत आणि ते प्रश्न आपण कसे ट्रिक्सच्या मदतीने सोडू शकतो हे आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बघूया. आता जर तुम्ही पहिला प्रश्न जर बघितला, शैवाल वर्गीकरणामध्ये कीटोफेरल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो? द कीटोफेरल्स ग्रुप बिलॉंग टू विच ऑफ द अल्गी क्लास. मी तुम्हाला याच्यामध्ये ना 2 ट्रिक सांगणार आहे. पहिली गोष्ट, तर पहिली एक महत्वाची ट्रिक म्हणजे काय, वनस्पती हिरव्या रंगाच्या का असतात? कारण की त्याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, हरित लवके असतात. काय असतात? हरित लवके असतात. हरित लवकांना आपण काय म्हणत असतो, याला आपण क्लोरोप्लास्ट असं म्हणत असतो, किंवा आपण त्याला क्लोरोफिल असं देखील म्हणतो. म्हणजे वनस्पतींमध्ये जर वनस्पतींच्या पेशींमध्ये जर क्लोरोफिल असेल तर ते फोटोसिंथेसिस करू शकतात. मग आता इथे त्यांनी काय विचारलंय, कोणते शैवाल हे फोटोसिंथेसिस किंवा शैवाल हे कीटोफेरल्स या गटामध्ये येतात. आता कीटोफेरल शैवाल हे जनरली ग्रीन कलरचे शैवाल असतात. मग ग्रीन कलर कशामुळे येतो? क्लोरोप्लास्टमुळे येतो. आता बघा, पहिला ऑप्शन क्लोरोफायटा, दुसरा कॅरोफायटा, तिसरा सियानोफायटा, चौथा रोडोफायटा. तर क्लोरो ह्या शब्दाच्या जवळ कोणता शब्द आहे? तर हा क्लोरोफायटा दिसतोय, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर होतं. हे आपलं पहिलं सामान्य एक ट्रिक तुम्हाला मी सांगितली. म्हणजे केटोफेरल्स हे ग्रीन कलरचे, ग्रीन कलर कशामुळे प्राप्त होतो? क्लोरोप्लास्टमुळे. क्लोरोप्लास्टमुळे या ठिकाणी क्लोरोफायटा हे आपलं उत्तर लागतं. याला आपण नाही का नावं जे असतात ना, त्या नावांवरून आपण याला ओळखू शकतो, हे लक्षात घ्या. आता दुसरी एक भन्नाट ट्रिक तुम्हाला मी सांगतो. मित्रांनो, ट्रिक कशी आहे, तुम्ही या ठिकाणी सगळे शैवाल बघू शकता, हे हिरव्या रंगाचे आहेत, बरोबर आहे. लक्षात ठेवा की नेमकं जे शैवाल आहेत हे शैवाल कोणत्या कोणत्या रंगांचे असतात. तर काही शैवाल हे ग्रीन कलरचे असतात, काही शैवाल हे रेड कलरचे असतात, तर काही शैवाल हे
ब्राऊन कलरचे असतात, अर्थात तपकिरी रंगाचे असतात, काही लाल रंगाचे असतात आणि काही शैवाल हे हिरव्या रंगाचे असतात. असे 3 प्रकार शैवालांमध्ये आपल्याला पडताना दिसतात. मग आता हे लक्ष आणलेली आहे ग्रीन प्लांट्स रन. बघा काय म्हटलं मी, ग्रीन प्लांट रन. आता ह्याचा अर्थ काय, रन. आता ग्रीन कलर कशामुळे प्राप्त होतो मित्रांनो, ग्रीन कलर हा क्लोरोप्लास्ट मुळे प्राप्त होतो. म्हणून ग्रीन हा जो घटक आहे हा कशामध्ये येतो, क्लोरोफायटामध्ये येतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्लांट आहे, तर प्लांटचं जे पी आहे, तर पी वरनं एक नाव आहे, त्याला आपण फायोफायटा असं म्हणतो, ज्याला आपण ब्राऊन अल्गी असं म्हणतो. या पी वरनं काय येतं बघा, याला आपण फिओफायटा असं. आणि आर, आर वरनं येतो रोडोफायटा. रोडोफायटा हे लाल रंगाचा आहे. म्हणजे ग्रीन प्लांट रन वरनं तुम्ही सरळ सरळ 3 शैवालांचे गट ओळखू शकतात. त्यापैकी तुम्हाला हिरव्या रंगाच्या शैवालावरती प्रश्न होता, ते म्हणजे क्लोरोफायटा. तर क्लोरोफायटा हे हिरवे शैवाल आहे. क्लिअर. जर उद्या विचारून त्यांनी ब्राऊन अल्गी विचारलं, तर ब्राऊन अल्गी काय असतो, फिओफायटा. आणि रेड अल्गी काय असतो, रोडोफायटा. बघा आर आर लक्षात ठेवा, रेडला आर, इथं पण आरला आर. आरला आर लक्षात ठेवा, ग्रीनला क्लोरो आहे, कारण क्लोरोप्लास्ट म्हणजे हरितलौके. ओके, हरितलौके म्हणजे क्लोरोप्लास्ट. तर ग्रीन कलर कोणामुळे प्राप्त होतो, क्लोरोफायटामुळे प्राप्त होतो. म्हणून तुमची ट्रिक कोणती आहे, ग्रीन प्लांट रन. याच्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थी मित्रांनो क्लोरोफायटा, फिओफायटा, रोडोफायटा हे तिन्ही पण शैवाल लक्षात ठेवू शकतात. परत सांगतो, ग्रीन प्लांट रन म्हणजेच ग्रीन अल्गी, ब्राऊन अल्गी, रेड अल्गी अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकतात. परत आपल्याला लक्षात येईल कंबाईनचा 2023चा हा पेपर, हा जो प्रश्न आहे हा कंबाईन 2023चा की कोण येतं मित्रांनो, क्लोरोफायटा येतं. कोण येतं, क्लोरोफायटा. आलं लक्षात तुमच्या. बघा सोपं आहे. काय आहे, विज्ञानामध्ये ना डेटा खूप आहे, तुम्ही किती गोष्टी लक्षात ठेवणार आहे, मग त्यासाठी ह्या ट्रिक्स आहेत. मित्रांनो पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न हा परत तुमच्या लक्षात येईल की कंबाईन 2023चा हा प्रश्न आहे. म्हणजे शैवालवर एकाच पेपरला 2 प्रश्न आले. प्रश्न बघा काय, नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाल जास्त उपयोगी आहे. नायट्रोजन स्थिरीकरण, पहिली गोष्ट म्हणजे जे नत्र स्थिरीकरण असतं, या नत्र स्थिरीकरणामध्ये हवेतील अजैविक नायट्रोजनचं रूपांतर हे जैविक नायट्रोजन मध्ये होत असतं. वनस्पती जमिनीतूनच हा जैविक नायट्रोजन प्राप्त करतात. नत्र स्थिरीकरणासाठी काही जीवाणू आवश्यक असतात, जसे की रायझोबियम अॅझोटोबॅक्टर आहे. त्यासोबतच मित्रांनो ग्रीन ब्ल्यू अल्गी, ठीक आहे, ग्रीन ब्ल्यू अल्गी आणि नॉस्टॉक हे जे 2 शैवाल आहेत, हे पण काय करतात, हे नत्र स्थिरीकरणाचं काम करतात. विद्यार्थी मित्रांनो हे मिक्झोफायसी मध्ये येतं, हे मिक्झोफायसी मध्ये येतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. मग आता आपल्या प्रश्नाकडे वळूया. नायट्रोजन स्थिर कोण करतो, तर क्लोरोफायसी. क्लोरोफायसी तर कोण आहे, आताच पाहिलं ते प्रकाश संश्लेषण करतात, हिरवे शैवाल आहे, हे तर उत्तर येणार नाही. रोडोफायसी आता पाहिलं लाल शैवाल आहे. आणि फिओफायसी काय पाहिलं आपण, फिओफायसी म्हणजे तपकिरी म्हणजे ब्राऊन आहे, म्हणजे इलिमिनेशन मेथडने पण जमते तुम्हाला. अलग लक्षात. मग आपलं उत्तर काय, मिक्झोफायसी हे काय करतं, नत्र स्थिर. मिक्झोफायसी इज द अनदर नेम ऑफ सायनोबॅक्टेरिया. हे नाव लक्षात ठेवा, सायनोबॅक्टेरिया. याला आपण असं म्हणत असतो प्रकाश संश्लेषण करणारे जीवाणू. तर याला अल्गी मध्ये पण आपण घेतो, कारण की हे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये येतात. हे फोटोसिंथेसिस करणारे जीवाणू जे असतात त्याला आपण विद्यार्थी मित्रांनो सायनोबॅक्टेरिया असं म्हणत असतो. कधी कधी काय होतं, आयोग याच्यामध्ये खेळतो, सायनोबॅक्टेरियालाच आपण मिक्झोफायसीला सायनोबॅक्टेरिया म्हणतो. एन लक्षात ठेवा, एन फिक्स नायट्रोजन, एन फिक्स नायट्रोजन. ए म्हणजे एन म्हणजे काय असतं, नॉस्टॉक. ते अॅनाबिनालाच आपण काय म्हणत असतो, ग्रीन ब्ल्यू अल्गी. यालाच आपण काय म्हणत असतो, नील हरित शैवाल. हे बघा प्रश्न सोपे असतात, डोकं जागेवर ठेवावं लागतं.
पण निश्चितच पेपरला गेल्यानंतर खूप जास्त प्रेशर असतं तुम्हाला, इतर पण विषय असतात, टाइम खूप कमी राहतो. मग त्यावेळेस आपल्याला डेटा लवकर लवकर आठवत नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस काय करायचंय, ह्या ट्रिकचा तुम्हाला उपयोग होणार. पण एक गोष्ट लक्षात घ्या, नुसत्या ट्रिक्स वाचून काही होणार नाही. मी तुम्हाला एक डिस्क्लेमर पण देतो. तुम्हाला कॉन्सेप्ट कळली पाहिजे, तुम्हाला अल्गी म्हणजे काय हे कळलं पाहिजे, तुम्हाला जीवाणू म्हणजे काय हे कळलं पाहिजे, फोटोसिंथेसिस काय अवस्था हे तुम्हाला कळलं पाहिजे. मग अशाच एकदम बेसिक स्वरूपात, बेसिक टू ऍडव्हान्स विज्ञान जर तुम्हाला शिकायचं असेल तर द परीक्षा निधी अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. त्याच्यामध्ये आपले लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅचेस तुम्हाला विज्ञानाचे बघायला प्राप्त होईल. एकदम हाय क्वालिटी कॉन्टेंट आपण विद्यार्थ्यांना देतो आणि सोबत नोट्स, पीडीएफ आणि आपण टेस्ट पण घेत असतो. वळूया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. आता पुढचा प्रश्न इतका अवघड होता, बऱ्याच मुलांना याच्यात काही जमलंच नाही. पण मित्रांनो, हा जो प्रश्न आहे तो काय बघूया. सर्वप्रथम आपण मियोसिसच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता आहे विचारतं. करेक्ट ऑर्डर फेज ऑफ मियोसिस, म्हणजे मियोसिसचा करेक्ट ऑर्डर काय. आता मियोसिस काय हे पहिले आपल्याला कळलं पाहिजे. मित्रांनो, एक सायंटिस्ट होता, त्यांचं नाव होतं विर्चो. याने सांगितलं कोणत्याही नवीन पेशींची निर्मिती, कोणत्याही नवीन पेशींची निर्मिती ही कशी होते, तर ही पेशी विभाजनातून होते, ही सेल डिव्हिजन मधून होते. आता हे जे सेल डिव्हिजन आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हे कसं होतं, तर सेल डिव्हिजन दोन पद्धतीचे. एक आता नॉर्मल सेल आहे, ती काय करते, तिचं डिव्हिजन होतं, त्याला आपण मायटोसिस प्रोसेस म्हणतो. त्याच्यासारखेच दोन नवीन पेशी होतात. पण जेव्हा झायगोटी फॉर्म होतो, जेव्हा गर्भाची निर्मिती होते, तेव्हा वडिलांचे क्रोमोझोम आईचे क्रोमोझोम एकत्र येऊन जेव्हा झायगोट तयार होतो, त्यावेळेस जेव्हा नवीन बाळाचा जन्म होत असेल त्यावेळेस मियोसिस ही प्रक्रिया होते. ही तुम्ही लक्षात ठेवला, अर्धसूत्री विभाजन असं म्हणतो. तर सेल डिव्हिजनचे दोन प्रकार आहे मित्रांनो. एक मायटोसिस आहे, याला आपण सूत्री विभाजन असं म्हणतो, आणि दुसरा आहे मित्रांनो मियोसिस, याला आपण अर्धसूत्री विभाजन असं म्हणतो. ठीक आहे, याला आपण अर्धसूत्री विभाजन असं म्हणतो. अर्धसूत्री विभाजन. आता हे जे अर्धसूत्री विभाजन आहे ना, याचे पण भाग पडतात, फेज 1 फेज 2, फेज 1 फेज 2 असे दोन भाग पडतात. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे प्रो फेज 1 आहे, त्याच्या अलग अलग पायऱ्या त्यांनी आपल्याला विचारलेल्या आहेत. मग हे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक तुमच्या समोर मी आणली आहे. ही ट्रिक काय बघा, लेझी झेब्राज प्रेफर ड्रिंकिंग ड्यू, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. काय म्हटलं मी, लेझी झेब्रा प्रेफर ड्रिंकिंग ड्यू. आता प्रो फेज 1 मध्ये 5 प्रमुख स्टेप आहेत. पहिलं आहे लेप्टोटिन, दुसरं झायगोटिन, तिसरं पॅशेटिन, तिसरं डायप्लोटिन, आणि चौथं डायप्लोटिन, आणि पाचवं डायकेनेसिस. त्याचं निमोनिक्स आहे लेझी झेब्रा प्रेफर ड्रिंकिंग ड्यू. आता बघा, लेझी एल वरनं काय आलं लेप्टोटिन, झेब्रा झेड वरनं काय आलं झायगोटिन, प्रेफर पी वरनं काय आलं पॅशेटिन, ड्रिंकिंग वरनं डेप्लोटिन, आणि डी वरनं डायकेनेसिस आलं. म्हणजे तुम्ही प्रोफेज 1 हे बघा, पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा लेप्टोटिन तयार होतं, मग हे झायगोटिन आहे, हे अलग अलग तुमच्या लक्षात येईल की पेशी विभाजनाचे टप्पे. मग पॅशेटिन आहे, त्याच्यानंतर डिप्लोटिन, डायकेनेसिस, आणि हे झालं प्रोफेज 1, आणि त्याच्यानंतर मग सुरू होतं मेटाफेज 1. तर हे अर्धसूत्री विभाजनाचे टप्पे विचारले होते. मग हे तुम्ही लक्षात ठेवायचे, लेझी झेब्रा प्रेफर ड्रिंकिंग ड्यू. मग अशा पद्धतीचे कॉन्सेप्ट शिकवून मी विद्यार्थ्यांना ट्रिक सांगत असतो, त्याचा त्यांना अत्यंत प्रचंड फायदा होतो आणि त्यांना मार्क देखील पडतात. मग आता लेझी झेब्रा प्रेफर ड्रिंकिंग ड्यू, तर लेझी झेब्रा प्रेफर ड्रिंकिंग ड्यू, लेझी झेब्रा, इथं झेब्रा आहे का, इथं पी आहे, झालं कट. लेझी, इथं झेब्रा आहे का, नाही, कट. लेझी झेब्रा आहे, झालं, इथं खाली हे कट. लेझी झेब्रा, बरोबर. तर आपल्याला असं लक्षात येईल, ही जी लेझी झेब्रा आहे प्रेफर ड्रिंकिंग ड्यू, बघून घ्या, प्रेफर ड्रिंकिंग ड्यू. लेप्टोटिन, झायगोटिन, पॅशेटिन, डिप्लोटिन, डायकेनेसिसचा प्रश्न आहे. तुम्हाला 10वीच्या पुस्तकात पण पेशी विभाजन दिलेलं आहे, पण याच्यातला 11वीच्या पुस्तकातील एनसीईआरटीच्या पेपर मधील तुम्हाला हे विचारायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रोफेज 1 लक्षात ठेवू शकता. आता हे तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्सचाच वापर करावा असं मला वाटतं, त्याचा तुम्हाला अधिक फायदा होईल मित्रांनो, आणि जेणेकरून तुम्ही 36 सेकंदामध्ये हे प्रश्न सोडू शकणार. पण एक गंमत सांगू का, पेशी विभाजन हे एक्झामला येऊ शकतं,
असं कोणालाच माहित नव्हतं आणि पेशी विभाजन या पेपरला आलं. म्हणजे आयोग 2 पावलं आपल्यापेक्षा पुढे आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आयोगाच्या धर्तीवरती तुमच्या असं लक्षात येईल, आपण एक प्रमुख तुमच्यासाठी बॅच घेऊन आलेलो आहे. ही ऑनलाईन कॉन्सेप्ट पण आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बॅच घेतली त्या विद्यार्थ्यांना ते व्हॉट्सअपवरती डाऊट पण विचारू शकतात. मित्रांनो, ही बॅच 2999 ची असून 70 दिवसाची आहे. संध्याकाळी 5 ते 7 मध्ये ही बॅच लाईव्ह. स्क्रोलिंग पट्टीवर नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट साधू शकता. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. अँटीमनी संयोगच्या उपचारासाठी शिफारस केली जाते. तर हा प्रश्न विचारण्याचं मागचं कारण मी तुम्हाला सांगतो. करंट अफेअर्स. एक विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, एक फ्लॅट वर्म आहे. फ्लॅट वर्म म्हणजे चपटे कृमी. ह्या फ्लॅट वर्म मुळे एक आजार होतो, त्याचं नाव आहे सिस्टोमियासिस. हा सिस्टोमियासिस रोग होतो. हा रोगाला बरं करण्यासाठी अँटीमनीचे संयोगे पहिले वापरले जायचे, परंतु आता वापरले जाते कारण त्याचे साईड इफेक्ट आहे. आणि मग त्याच्या काय असतं बघा. सिस्टोमायसिस विच इज द कॉज बाय पॅरासाइटिक फ्लॅटवर्म. पॅरासाइटिक फ्लॅटवर्म म्हणजे हे एक आंतरपरजीवी मित्रांनो. क्लासिक हे लक्षात ठेवा. अँटीमनी बेस्ड कंपाऊंड वे आर हिस्टॉरिकली यूज बट देयर इज नो लॉंगर स्टँडर्ड ट्रीटमेंट. आता अँटीमनीचा वापर केला जात नाही हे लक्षात ठेवा. करंट ट्रीटमेंट ऑफ सिस्टोमायसिस इज प्रायमरली ड्रग यूज. त्याच्यामध्ये जसं की प्राझिक्वेंटल वगैरे अशा औषधांचा वापर केला जातो, परंतु अँटीमनी बेस्ड केमिकलचा वापर आता केला जात नाही. म्हणून हा त्यांनी प्रश्न आपल्याला विचारला होता. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूंच्या संसर्गामुळे होतो? बघा, स्टॅफिलोकॉकस, बोर्डोटेला पर्ट्युसिस, स्ट्रेप्टोकॉकस, साल्मोनेला प्रजाती. मी हा प्रश्न तुम्हाला एकदम खूप इलॉबरेट केलेला आहे. हा मी विविध रोग आणि ते रोग कोणत्या जीवाणूंमुळे होतात हे लक्षात ठेवण्याचे ट्रिक्स मी तुमच्या समोर आणलेले. डांग्या खोकल्याची पण ट्रिक आहे आपल्याकडे, तीही तुम्हाला मी सांगणार. बोर्डोटेला पर्ट्युसिस हे करेक्ट आन्सर आहे. आयोग दरवर्षी रोग आणि त्याचे विविध रोग आहेत, जीवाणूजन्य, विषाणूजन्य सगळे. तर जीवाणूजन्य रोगांची कसं लक्षात ठेवायचं मी तुमच्यासाठी काही ट्रिक आणली. सगळ्यात पहिल्यांदा आहे टीबी. टीबी म्हणजे ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग. ट्युबरक्युलोसिस म्हणजे काय असतो? क्षयरोग असतो, हे लक्षात ठेवा. याचा क्षयरोगाचा जो जीवाणू आहे त्याचं पूर्ण नाव काय? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. हे नाव पण मराठीमध्ये पण आपण त्याला मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस म्हणणार, हे लक्षात ठेवा. त्याला आपण मराठीत अगदी त्याप्रमाणे बॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस राहणार. ट्रिक लक्षात ठेवा. टायनी म्हणजे क्षयरोग हा जीवाणूजन्य रोग आहे का विषाणूजन्य रोग आहे? जीवाणूजन्य रोग. मेक ट्रबल. मेक ट्रबल म्हणजे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, हे लक्षात ठेवा. टायनी बग्स मेक ट्रबल. याच्यावर तुम्हाला काय लक्षात आलं बघून घ्या. ट्युबरक्युलोसिस हा बॅक्टेरियामुळे होणारा आजार आहे. यम म्हणजे मायकोबॅक्टेरियम, टी म्हणजे ट्युबरक्युलोसिस, हे त्याचं पूर्ण नाव आहे. तर टायनी बग्स मेक ट्रबल म्हणजे याच्यावर तुम्हाला कळलं क्षयरोग हा जीवाणूजन्य आजार आहे आणि तो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस ह्या जीवाणूंमुळे होतो, हे लक्षात ठेवा. याच्यावरती लस कोणती आहे? बीसीजी आहे. बीसीजीचं लॉंग फॉर्म काय आहे? बॅसिलस कालमेटी ग्युराई. हे बीसीजीचं लॉंग फॉर्म आहे. ही लस दिली जाते. जन्म झाल्या बाळाला सगळ्यात पहिली कोणती वॅक्सिन दिली जाते? तर बीसीजीची वॅक्सिन दिली जाते, हे लक्षात ठेवा. क्षयरोगाची वॅक्सिन दिली जाते. तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका की जागतिक क्षयरोग दिन कधी असतो.
कमेंट बॉक्स मध्ये टाका जागतिक क्षयरोग दिन कधी असतो. वळूया पुढे. पुढचा रोग आहे व्हिब्रिओ कॉलरा. याला पटकी असं देखील म्हणतो आपण, पटकी हा देखील आजार. तर हा जो कॉलरा आहे ना, हा जनरली पाण्यातून पसरतो. याच्यासाठी तुम्ही एक ट्रिक लक्षात ठेवायची. ट्रिक आहे व्हायब्रंट क्लिअर वॉटर. आता बघा, हा व्हिब्रिओ कॉलरेमुळे होतो. आता बघा, व्हायब्रंट व्ही वरनं काय घेतलं मी, व्हिब्रिओ घेतलं. क्लिअर बरोबर आहे, म्हणजे क्लिअर सी वरनं काय घेतलं मी, याला कोलरा घेतलं. त्याच्यानंतर वॉटर म्हणजे काय, हा रोगाचा प्रसार कशातून होतो, पाण्यातून होतो. कॉलराचा प्रसार पाण्यातून होतो. तर व्हिब्रिओ कॉलरी याच्यामुळे कॉलरा आजार होतो, हे लक्षात ठेवा. आणि बघा, हे ट्रिक्स जे असतात ना, ते एकदा दोनदा लागतात. एकदा डोक्यात बसलं तुम्हाला की व्हिब्रिओ कॉलरी प्रश्न विचारला, मी सगळेच रोग तुमच्या समोर आणले आणि त्या सगळ्या रोगांचे ट्रिक्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. पुढचा रोग बघूया आपण, टिटॅनस म्हणजे धनुर्वात. टिटॅनस म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या. याला आपण धनुर्वात असं म्हणतो. पायाला खिळा वगैरे लागला तर त्या रक्ताच्या माध्यमातून तो आपल्या शरीरात जातो व हा प्रादुर्भाव करतो आपल्या चेतासंस्थेला. या नर्वस सिस्टीमला हा धोका पोहोचवतो, बरोबर आहे. त्याच्यावरती मग डिप्थेरिया, त्रिगुणी लस म्हणतात त्याला, तर टी म्हणजे टिटॅनस. डीपीटीची लस दिली जाते. बघूया इथे ट्रिक काय. टिटॅनस हा आजार क्लॉस्ट्रिडियम टिटॅनीमुळे होतो. क्लोन टाइड टाइट, एखादं खेळणं जोरात. सी वरनं घ्यायचंय क्लॉस्ट्रिडियम, टी वरनं तुम्ही घेणार आहे टिटॅनस आणि टाइट वरनं तुम्ही घेणार आहे, म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की इट रिप्रेझेंट द स्पॅटिक मसल कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे टाइट म्हणजे आपली स्नायूंमध्ये दुखापत होते, असा याचा अर्थ आहे. तर तुम्ही क्लाउन टाइड टाइट, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनस हा स्नायूंमध्ये कॉन्ट्रॅक्शन आणतो, स्नायूमध्ये दुखापत निर्माण करू शकतो असं. तो क्लॉस्ट्रिडियम टिटॅनीमुळे धनुर्वात होतो व त्याच्यावरती व्हॅक्सिन कोणती आहे, डीपीटीची आहे, हे लक्षात ठेवा. वळूया पुढच्या रोगाकडे. सिफिलिस. सिफिलिस हा जो आजार आहे ना, हा जनरली ट्रायपोनेमा पॅलिडियम मुळे होतो. तर हा जनरली सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे, म्हणून इथं तुम्ही सेक्सी ट्रबल असं तुम्ही लिहू शकता. सेक्सी ट्रबल यासाठी, सेक्सी यासाठी लिहिलं मी कारण की हा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे, हे लक्षात ठेवा. त्याला सिफिलिस म्हणतो आपण. आणि ट्रबल वरनं ट्रायपोनेमा पॅलिडम हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ट्रायपोनेमा पॅलिडम ह्या जीवाणूमुळे सिफिलिस होतो. थोडक्यात बवासीर म्हणतात त्याला. ओके, हे लक्षात ठेवा सिफिलिसला. तर हा सेक्सी ट्रबल लक्षात ठेवा, सेक्शुअली ट्रान्समिटेड ट्रायपोनेमा पॅलिडम हा त्याचा जीवाणू. पुढे 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 आहे गनोरिया. गनोरिया जो आहे हा नायसरिया गोनोरी मुळे होतो. हा पण सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. हा पण असुरक्षित लैंगिक संबंधामधनं मेल आणि फिमेल दोघांना पण होऊ शकतो. तर इथं तुम्ही निमोनिक्स लक्षात ठेवायचे, नीडी गर्ल, गोनोरिया. ठीक आहे, गोनोरिया हा आजार कशामुळे होतो, नायसेरिया नावाच्या जीवाणूमुळे होतो, हे लक्षात ठेवा. हा पण सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे अशा ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही ह्या रोग आणि त्यांचे जीवाणू लक्षात ठेवू शकतात. आयोगाचा पॅटर्न आहे. त्याच्यानंतर लाईम डिसीज होतो या अशा एका कीटकामुळे. हा त्वचेमध्ये घुसतो आणि मग डिफिकल्टी निर्माण करतो. हा बोरेला बर्डोरफेरिनमुळे होतो. तर बोरिंग लाईम डिसीज आणि बर्डोफेरीमुळे हा आपल्याला होताना दिसतो. पुढे जाऊया. प्लेग होतो एरिसिनिया पेस्टिस. तर हा जो प्लेग आहे, युअर पेट्स प्लेग यू, म्हणजे युअर म्हणजे पर्सिनिया, पेट्स म्हणजे रिमाइंड्स यू, अॅनिमल्स म्हणजे रॅट झालं, उंदीर झालं, याच्यामुळे होतो. आणि प्लेग पेस्टिस मुळे होतो, असं लक्षात ठेवा. पुढे डिप्थेरिया.
हा होतो कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरीमुळे होतो. कॉर्निबॅक्टेरिया डेडली म्हणजे डिप्थेरिया आणि डीप म्हणजे डिप्थेरी. पुढे अँथ्रॅक्स नावाचा आजार बघून घ्या. अँथ्रॅक्स बॅसिलस अँथ्रॅक्स मुळे होतो. इथं निमोनिक्स यायचंय आंट्स ब्लॅक बॅसिलस. आंट्स ब्लॅक बॅसिलस. आंट म्हणजे ए म्हणजे अँथ्रॅक्स, बी म्हणजे ब्लॅक स्किन, काळा आजार म्हणतो आपण याला. त्याच्यानंतर बॅसिलस म्हणजे बॅसिलस अँथ्रासिस मुळे होतो. पुढे लेप्रसी म्हणजे याला आपण कुष्ठरोग म्हणतो. कुष्ठरोग लेप्रसी, हातपाय झडतात या रोगामध्ये. हा होतो मायकोबॅक्टेरियम लेप्री. मित्रांनो लेझी लिपर्स लक्षात ठेवा. लेझी म्हणजे मायकोबॅक्टेरियम आणि लिपर्स म्हणजे लेप्रसी, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, पुढे जाऊया. आता ही स्लाइड आलेली आहे. एमपीएससी 2023 ला हा प्रश्न होता. तुम्हाला डांगे खोकला विचारला, पण मला असं वाटतं इतर पण रोग विचारतील ना तुम्हाला पुढच्या वेळेस, म्हणून इतर रोगांचे पण निमोनिक सांगितले. डांग्या खोकल्यासाठी तुम्ही लक्षात ठेवायचे बोर्ड पीपल कफ. काय लक्षात ठेवायचं? बोर्ड पीपल कफ. आता बोर्ड म्हणजे लक्षात ठेवायचं बोर्डेटेला. पीपल वर्ण पी वर्ण घ्यायचं पर्ट्युसिस आणि कफ म्हणजे काय? खोकला. तर हा खोकला आहे, तो बोर्ड पीपल कफ हे लक्षात ठेवायचं. काय म्हणलं मी? बोर्ड पीपल कफ. बरं, आता मी तुम्हाला ह्या प्रश्नाकडे घेऊन येतो मित्रांनो. हा जो प्रश्न आहे तो बघा, बोर्ड पीपल कफ. बघा, कंबाईन 2023 डांग्या खोकला. काय ट्रिक सांगितली तुम्हाला मी? बोर्ड पीपल कफ. आता बघा, हे पी आहे, पहिलं नाव पी आहे, तुम्हाला कळत असेल, तुम्हाला नाव आठवलंच नाही. पी आहे, पी तुम्हाला नाव माहिती, तुम्ही लक्षात ठेवलं बोर्ड पीपल कफ. तुम्ही पहिलं नाव असलं काय? स्टॅफिलोकॉकस ऑरस, स्ट्रेप्टोकॉकस फायोजेन्स, बोर्डोटेला पर्ट्युसिस, साल्मोनेला स्पीसीस. इथं यस यस आहे, इथं बी आणि नंतर पी आहे, इथं यस आणि पी आहे, इथं यस आणि ए. तर बोर्ड पीपल मधील बी आणि पीपल मधील पी, बी आणि पी हे एकाच ऑप्शन मध्ये येतं. बोर्डोटेला पर्ट्युसिस, दॅट इज युअर आन्सर, असं पण येऊ शकतं, हे लक्षात ठेवा. शेवटी काय होतं माहितीये का, पेपर मध्ये ना गेल्यानंतर इथं आता रीडिंग मध्ये बसल्यानंतर सगळे संदर्भ ग्रंथ असतात, ते थोडी आपण पुस्तक घेऊन जाणार आहे. लक्षात कसं ठेवायचं, या ट्रिक्स तुमच्या कामात येईल, हे लक्षात ठेवा. बोर्ड पीपल कफ लक्षात ठेवायचं. काय म्हटलं मी? बोर्ड पीपल कफ म्हणजे बोर्डोटेला पीपलचं पी म्हणजे पर्ट्युसिस, कफ म्हणजे खोकला, होपिंग कफ म्हणतो आपण त्याला, डांग्या खोकला असं म्हणतो, हे लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती लस आहे डीपीटीची, डिप्थेरिया पर्ट्युसिस टिटॅनस, त्रिगुणी लस, एकच लस असते. समजतंय मी काय सांगतोय? तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो प्रश्न एक्झाम येतात आणि तुम्ही ह्या ट्रिक्सचा वापर करून खूप चांगल्या पद्धतीने मार्क प्राप्त करू शकता. ठीक आहे, चला वळूया आपण पुढे. तुम्हाला अलग अलग रोगांचे सांगितले, तर समरी सांगून देतो. जे काय डिसीजेस, ट्युबरक्युलोसिस कोणामुळे होतो? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. काय निमोनिक सांगितलं? टायनी बग मेक ट्रबल. कोलरा, व्हिब्रिओ कोलरी, व्हायब्रंट क्लिअर वॉटर, पाण्यातनं पसरतो. नंतर सांगितलं टिटॅनस, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनिक, क्लाउन टाईट. सिफिलस, ट्रेफोनेमा पॅलेडियम, सेक्सी ट्रबल, कारण सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आहे. गनोरिया, नायसरिया, निडीगल लक्षात ठेवायचं. लायमी डिसीज, बोरेला, बर्डो फ्री म्हणजे बोरिंग लाईम बर्गर. प्लेग साठी यर्सनिस पेस्टिस हा जीवाणू असतो. युअर पेट्स प्लेग यू. डिप्थेरिया, कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरी, कॉरिस डीपली डीड. अँथ्रॅक्स, बॅसिलस अँथ्रॅक्स, आंट्स ब्लॅक बॅसिलस. लेप्रसी, मायकोबॅक्टेरियम लेप्री, लेझी लिपर्स लक्षात ठेवा. होपिंग कफ, बोर्डोटेला पर्ट्युसिस, बोर पीपल कफ. तर हे असे सेंटेन्सेस एका सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोरीच्या स्वरूपात लक्षात ठेवायचे. एखादी इमेज आठवायची आणि त्या इमेजला तो शब्द जोडायचा. बघा, हळूहळू तुम्हाला पेपरवरून सगळं आठवायला लागेल. तुम्ही एखादी गोष्ट आठवण्याचा प्रयत्न जर करतात, त्या गोष्टीला एखादा रेफरन्स लावण्याचं काम करत चला, तेव्हा जाऊन हे पेपरला आपल्याला जमतं. यासाठी मित्रांनो प्रॅक्टिस करावं लागणार आहे, अभ्यास करावा लागणार आहे. आणि ही प्रॅक्टिस करून घेणार आहे तुमच्याकडनं. प्रॉपर तुम्हाला एक्झाम मध्ये, हे बघा, इथं आपल्याला तज्ञ बनायचं नाहीये, इथं सायंटिस्ट बनायचं नाही, इथं आपल्याला पेपर मधले विज्ञानचे प्रश्न सोडवायचे, बस तेवढाच आपला हेतू.
1 डिसेंबरला राज्यसेवेचा पेपर, त्यासाठी 25 दिवसाची बॅच आहे. त्याच्यामध्ये पण मी अशाच पद्धतीने लवकरात लवकर विज्ञान कसं त्याच्या लक्षात राहील हे सगळं मी त्याच्याकडनं कव्हर करून घेणार. डोंट वरी. त्यासोबतच जे विद्यार्थी 2025 साठी तयारी करताय किंवा आता 2024 ची कंबाईनची एक्झामची जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे, त्यासाठी संपूर्ण विज्ञान मी तुमचं कव्हर करून घेईन. फुल कॉन्टेंट तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही मागा, तो सगळा तुम्हाला प्राप्त होईल. लाईव्ह लेक्चर, लाईव्ह नंतर तुम्ही 5 वेळेस रेकॉर्डेड बघू शकता. 4 का 5 वेळेस आहे ऍप्लिकेशन मध्ये. त्या ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या कोर्सेसचा नक्कीच फायदा घ्या मित्रांनो. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहे? जीवनसत्वाबद्दल जाऊया. जीवनसत्वामध्ये लक्षात ठेवा बॅड के लक्षात ठेवा आणि BC लक्षात ठेवा. आता बॅड के म्हणजे काय हे आपण समजून घ्या. बॅड के तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो व्हिटॅमिन ए, डी, ई, बी आणि सी. तर हे व्हिटॅमिन ए, डी, ई के जे आहे हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन, हे फॅट सोल्युबल म्हणजे स्निग्ध आम्लामध्ये विरघळणारे व्हिटॅमिन्स आहेत. आणि व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन्स आहेत. ठीक आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला काही महत्त्वाचे ट्रिक्स सांगतो. जसं की बघा, व्हिटॅमिन ए ला तुम्ही म्हणायचे नाईट ओल ए. आता व्हिटॅमिन ए ला नाईट ओल म्हणजे तर नाईट, पण आपण नाही बघू शकत जर हा रोग झाला तर. हे लक्षात ठेवा. लॅक ऑफ लो विजन म्हणून नाईट ओल ए लक्षात ठेवायचं. व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे कोणता हा रातंजळेपणा होतो. व्हिटॅमिन सी, स्कर्वेंजर हंट म्हणजे व्हिटॅमिन डी ला डी डे फॉर रिकेट्स. रिकेट्स म्हणजे मुडदूस. रिकेट्स म्हणजे मुडदूस. मुडदूस म्हणजे काय की मल्टिपल फ्रॅक्चर्स होतात. जर व्हिटॅमिन डी म्हणजे कॅल्सिफेरॉल, व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे मुडदूस हा आजार होऊ शकतो. पण डिफिशियन्सीमुळे रिकेट्स हा आजार होतो. लक्षात ठेवा. व्हिटॅमिन ई एनर्जी, आईज अँड स्किन. मध्ये विकनेस येऊ शकतो आणि विजन मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यानंतर आहे व्हिटॅमिन के साठी कॉग्युलेशन के लक्षात ठेवा. कॉग्युलेशन म्हणजे रक्त गोठणे. तर व्हिटॅमिन के च्या कमतरतेमुळे रक्त न गोठण्याची समस्या निर्माण आपल्यासमोर होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो बघा, कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करते म्हणजे अँटीऑक्सिडंट कोणता आहे? कोणते जीवनसत्व जे मुक्त मूलके त्यांना मारण्याचं काम करतं तर ते व्हिटॅमिन ई आहे. हे तुमच्या लक्षात. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न एक्झामला आपल्याला येतात, हे लक्षात ठेवा. पुढे जाऊया. जर एखादी वस्तू 36 डिग्री अंशात तिरपी असताना 2 समतल आरशांमध्ये ठेवली तर किती प्रतिमा तयार होतील? 360 भागिले थीटा मायनस करायचं. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. जर 2 आरसे एकमेकांसमोर समांतर असतील तर कितीचा कोण आहे? 36 आहे. वजा 1 केलं म्हणजे 10 वजा 1 म्हणजे 9 प्रतिमा आपल्याला प्राप्त होतात. अगदी लगेच आपलं 15 सेकंदाच्या आत उत्तर येतं. आणि अशी संपूर्ण तयारी मी बॅच मधील विद्यार्थ्यांकडनं तयार करून घेणार आहे. डोंट वरी. कुठे तुम्हाला जायची आवश्यकता नाही. ते पण सोप्या भाषेमध्ये सांगेल. आता हा एक प्रश्न आहे, याची ट्रिक नाहीये, याचं लॉजिक सांगतो काय. हे स्थिरांक कोणता आहे? पास्कल असू शकतं किंवा बर्नौली असू शकतं. युलर नसणार. सातत्य फोर्स अपॉन एरिया बस एवढा. म्हणून इलिमिनेशन मेथडने काय उत्तर आलं? बर्नौलीज प्रिन्सिपल. बर्नौलीज इक्वेशन तीच इक्वेशन आहे. पी अपॉन रो असतं. हे पी म्हणजे प्रेशर, हे रो डेन्सिटी प्लस एच प्लस 1/2 इज इक्वल टू ऑलवेज कॉन्स्टंट. ही आहे बर्नौलीज इक्वेशन. तुम्ही इलिमिनेशन मेथड लावा तरी पण तुमचं उत्तर या ठिकाणी येत होतं. मित्रांनो हे सगळं संपूर्ण फिजिक्स न्यूमेरिकल देखील मी या आपल्या रिव्हिजन बॅच मध्ये. कण किरणोत्सारी घटकातून बाहेर पडतो तेव्हा काय होईल? आता बघा इथे इलिमिनेशन कसं वापरायचं. एखादी गोष्ट बाहेर वाढेल कशाला? अणुअंक अणुवस्तुअंक बदलत नाही असं पण नाही होणार. काही जाणार तर काय म्हणजे काही देणार तर काही घटणार ना.
मग इथं दिलेलं आहे अणुअंक 2 ने कमी होतो, अणुवस्तुमानांक 4 ने कमी होतो, अणुअंक 1 ने कमी होतो, अणुवस्तुमानांक 2 ने कमी होतो. आता बघा, ऍटॉमिक नंबर म्हणजे एक तर प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या प्लस न्यूट्रॉनची संख्या. तर काय होतं, जेव्हा पण अल्फा रेडिएशनचं उत्सर्जन होतं तर जवळपास ऍटॉमिक मास 4 ने कमी होतो आणि ऍटॉमिक खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करताच आहे जीवनसत्व हा प्रश्न रिपीट झाला मित्रांनो. पुढे खालीलपैकी योग्य विधान. आज एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, प्रश्न सूर्यापासून अंतर जास्त असेल तर स्पीड कमी होणार, अंतर कमी असेल तर स्पीड वाढणार. म्हणून ग्रहांचा, आणि हा प्रश्न कुठे आहे, कोणत्या टॉपिक मधला आहे हा प्रश्न, ग्रॅव्हिटेशन या टॉपिक मधला आहे. आणि कोणता नियम आहे, केपलरचा नियम आहे, केपलर्स लॉ आहे. कारण केपलर काय म्हणतो की सूर्य हा नाभीवरती आहे आणि कोणते पण ग्रह लंब वर्तुळाकार मार्गामध्ये फिरतात. म्हणजे लंब वर्तुळाकार मार्गात फिरतात तेव्हा अंतर कधी जास्त होतं तर अंतर कधी कमी होतं. आणि हे कमी जास्त जे अंतर होतं त्याच्यामुळे पृथ्वीवरती विविध ऋतुमान आहे, उन्हाळा आहे, हिवाळा आहे. सूर्यपृथ्वीमधील अंतर कमी जास्त होतं, कधी अंतर जादा असेल कधी कमी असेल. हे केपलरचा नियम आहे हा. एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन इलेप्टिकल ऑर्बिट सच दॅट सन इज सिच्युएटेड वन ऑफ द फोकाय. प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती लंब वर्तुळाकार मार्गात फिरतो. सूर्य हा नाभीवरती आहे, सेंटरला नाही, नाभीवरती आहे. त्याच्यामुळे अंतर कम जादा होतं. अंतर जास्त असेल तर तिथं स्पीड कमी असेल आणि अंतर कमी असेल त्या ठिकाणी स्पीड जास्त असेल. एकदम सिंपल प्रश्न होता हा, राज्यसेवेचा प्रश्न होता. म्हणजे ह्या स्लाइड वरती मी कंबाईनचे पण प्रश्न घेतले आणि राज्यसेवेचे पण प्रश्न मी घेऊन टाकले, काहीच अडचण नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचे प्रश्न आपण घेतले. रेल्वे भरती पण आलेली आहे, एनटीपीसी ची भरती. एनटीपीसी ला पण विज्ञान आहे. विज्ञानची महाराष्ट्रातील एकमेव मराठीतून विज्ञानची आपली परीक्षानिधी अकॅडमीवरती बॅच आहे. याची फीस केवळ 999 आहे. जनरल सायन्सची बॅच मराठीमध्ये, नक्की फायदा होईल रेल्वेच्या मुलांसाठी आणि कुठेतरी मराठी टक्का रेल्वेच्या पेपरमध्ये वाढावा असं आपली इच्छा आहे. त्याच्यानंतर कंबाईनच्या मुलांसाठी 2024 कंबाईन असो 2025 कंबाईन असो, 8 ऑक्टोबरला लाईव्ह बॅच. लाईव्ह झाल्यानंतर रेकॉर्डेड पाहू शकतात. खूप प्रचंड फायदा होईल या बॅचचा. एकदम अपडेटेड पॅटर्न प्रमाणे फुल ट्रिक्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार, त्याचा तुम्हाला अत्यंत फायदा होईल मित्रांनो. त्याचा तुम्ही अधिकाधिक फायदा घ्या, ठीक आहे. आणि काही अडचण असेल, अजून कोणते लेक्चर्स तुम्हाला लागत असतील, मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. लेक्चर आवडलं असेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच परीक्षा नीतीचं आपलं इंस्टाग्राम वरती पण एक अकाउंट आहे, तुम्ही इंस्टाग्राम वरती पण आपल्याला फॉलो करू शकता. तिथं पण तुम्हाला गमतीशीर रीलच्या स्वरूपात विज्ञानाची माहिती तुम्हाला प्राप्त होईल. टेलिग्राम चॅनल पण आहे परीक्षा नीतीचं, ते तुम्हाला जॉईन करायचं आहे. त्याच्यात तुम्हाला अपडेट्स प्राप्त होतील. खाली स्क्रोल पट्टीवरती एक नंबर दिसतोय हवाला 9503055735. तुम्ही याच्यावरती कॉन्टॅक्ट साधू शकता. बरं, हा स्कॅनर आहे, बघून घ्या. हा स्कॅन केला की आपल्या ऍप्लिकेशनची लिंक ओपन होईल. फ्री ऍप्लिकेशन आहे, डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये मग तुम्हाला जी बॅच पाहिजे ती क्लिक करा. त्या ठिकाणी तुम्हाला क्वालिटी कॉन्टेंट प्राप्त होईल, याच्याबद्दल 100% मला गॅरंटी. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची मी ह्या ठिकाणी रजा घेतो. काळजी घ्या. टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.